रामकृष्ण हरी. आज आम्ही आलेलो आहोत देहू या गावातील गाथा मंदिर जे आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा ज्या मंदिरातील भिंतीवर कोरलेली हेच ते देहू गावातील गाथा मंदिर. तर बघूयात आपण या गाथा मंदिरामध्ये जगद्गुरू तुकारामांचे अक्षर भिंतीवरती कसे आहेत. अगोदर प्रवेश करतानाच आपल्याला समोर दिसतात ते हा कारंजा दिसतो आणि कारंजा झाल्यानंतर अजूनही आपल्याला दिसत आहेत आणि हे अद्भुत असं मंदिर या देहू गावामध्ये आपल्याला दिसतंय. या पायऱ्या चढून गेल्यानंतरच आतमध्ये गेल्यानंतर लगेच एक सभामंडप आहे आणि नंतर लगेच गाथ्याची म्हणजे तुकोबरायांची जी अक्षर आहेत ती कोरलेली आहेत. मंदिरावरच्या अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला समोर असे हत्ती आणि समोरचा जो भाग आहे जिथून आपण आलोत, जो कारंजा आहे तो दिसतो. या ठिकाणी भक्त निवास आहे आणि आता वरती जसं जसं आपण चढतोय तसं आपल्याला जगद्गुरू तुकोबरायांच्या ती अक्षरांची मालिका सुरू होते. हा सभामंडप आहे आणि सभामंडपाच्या आतमध्ये समोर जगद्गुरू तुकोबरायांची जी मूर्ती आहे तिथून सुरुवात होते आणि सुरुवातीलाच तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम हा अभंग आपल्याला दिसतो. सर्व भक्तांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला दिसते. छोटीशी प्रतिकृती आहे या मंदिराची, ती दिसू शकते तुम्हाला. ह्या प्रत्येक भिंती आतमधून पूर्ण त्याच्यावर गाथा आहे. तर मी आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये कॅमेरा वापरायची परवानगी आहे, फक्त समोर सेल्फी काढायच्या नाहीत अशी अट आहे. या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर तुकोबरायांचं दर्शन घेतलं आहे. तुकोबराय त्रेतायुगात कोण होते तर अंगद होते. तुकोबलियुगात आराध्यदैवत भगवान, असं सगळं वर्णन त्रेतायुगातील आराध्यदैवत भगवान श्रीराम असं तुकोबरायांच्या आराध्यदैवत आणि त्या वेळेची त्यांची जी अवतार गोष्ट आहे, अवतार संकल्पना आहे ती दिलेली. या ठिकाणी अभंगाची सुरुवात या पहिल्याच भिंतीवरून होते. मंगलाचरण पहिले सुंदर ते ध्यान या ठिकाणापासून सुरुवात होते आणि अशी करत करत ह्या संपूर्ण भिंती तुकोबरायांच्या अभंगाचं डायरेक्ट तुकोबरायांचा अभंगच बोलत आहेत. आणि ह्या संपूर्ण भिंती तुम्ही बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 म्हणजे अष्टकोनी हे प्रवेशद्वार आहे आणि 7 भिंतीवर अभंग लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या अष्टकोनी भिंतीची संपूर्ण रचना आहे. ज्याप्रमाणे ह्या अष्टकोनी भिंती खालच्या पहिल्या मजल्यावर आहेत अगदी तशाच 1 2 हा येण्या जाण्यासाठी 3 4 5 6 आणि 7 अगदी तशीच रचनावरती पण आहे. आणि हे संपूर्ण भिंती आपण बघू शकतोय त्या तुकोबरायांच्या अभंगाने बोलक्या झालेल्या आहेत. तर एकच सांगावंसं वाटतं की जर आपण तुकोबरायांच्या ह्या गाथा मंदिरामध्ये आलोत तर प्रेरणा घेऊन आपण नक्कीच आपल्या घरामधील जी भगव्या वस्त्रामध्ये ठेवलेली जी गाथा आहे ती वाचली पाहिजे. बघू शकतो आपण पुढे पुढे जसं जाऊ तसं संपूर्ण चित्रीकरण घेऊयात. इथे काही खोल्यामध्ये फक्त 1 आणि 2 त्याचप्रमाणे काही छोटे छोटे अभंग म्हणजे छोटे छोट्या मार्बल करून अशा भिंतीवरती हे अभंग आहेत. ठिकठिकाणी अशी चित्र पण आहेत त्या अभंगांचं. नेमकं त्यावेळेस काय असेल त्या अभंगामधील तुकोबरायांचं काय लक्षात होतं हे सगळंच बांधू. या ठिकाणी सेतू बांधारे, हां इथं सेतू बांधताना प्रभू रामचंद्र, इथं कोणतं हे म्हणजे मगर, हत्ती, भगवान श्री विष्णू, गजेंद्र पशु आपते मोकलेला तो तुझं स्मरला पांडुरंगा, म्हणजे असं ठिकठिकाणी त्यांनी चित्रीकरणातून पण सगळं विशद केलेलं आहे. तर अशा ह्या तुकोबरायांच्या अभंगांच्या बोलणाऱ्या भिंती, ह्या अशा तुकोबरायांच्या सजीव भिंती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. त्या ओळखता आल्या पाहिजेत. अतिशय सुंदर रचना आहे आणि संपूर्ण जे भाविक भक्त आहेत ते आपल्या या गाथा मंदिराचं दर्शन घेऊन कृतकृत्य होतात. पण घरी गेल्यानंतर गाथा उघडत नाहीत. काही उघडतही असतील पण बरेचसे उघडत नाहीत. त्यांना एकच सांगणं आहे की जगद्गुरू तुकोबरायांच्या देहूच्या गाथा मंदिरात येऊन त्यासोबतच जगद्गुरू तुकोबरायांच्या सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आपण एकच मनात ठसवा की जगद्गुरू तुकोबरायांचं जे स्थान आहे आपल्या सर्व
या चराचरामध्ये ते त्यांचं जे स्थान आहे ते गाथ्यामध्ये आहे. आणि ती गाथा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. ती वाचणं हेच तुकोबरायांचं स्मरण आहे, तेच तुकोबरायांचं संपूर्ण दर्शन आहे. हे संपूर्ण अवतार कार्यातील भगवान श्रीकृष्ण कोणते कोणत्या अवतारामध्ये कोण कोण आराध्य होतं हे सगळं त्यांचं वर्णन आहे. अशा संपूर्ण प्रकारे गोष्टी फार व्यवस्थितपणे गाथा मंदिर देहू या ठिकाणी संपूर्ण तुकोबरायांचं हे गाथा मंदिर आपल्याला दिसतंय. या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आहे आणि त्यांनी फार सुंदर रचना केलेली की त्यांनी कोणताही भाग असा मोकळा सोडलेला नाही. त्याचा संपूर्ण त्यांनी भरपूर फायदा करून घेतलेला आहे. त्यांनी ते या ठिकाणी आपल्याला कड्याचे 2 दाम्पत्य भेटले. ते आपल्याला कड्याचे त्यांनी सांगितलं की नारायणगडावर आले होते ते आष्टीमधील. तर अशा प्रकारची ही तुकोबरायांच्या देहू येथील गाथा मंदिराची संपूर्ण रचना आहे. वरती जाऊन पण आपण थोडा भाग घेऊया. हे बघा वरती जाताना पण किती सुंदर रचना केलेली आहे पायऱ्यांची. रामकृष्ण हरी हे प्रत्येक अक्षर आपल्याला दिसतंय. वरती आल्यानंतर एका दृष्टिक्षेपात आपल्याला संपूर्ण रचना आपल्याला ही दिसते. एका दृष्टिक्षेपात संपूर्ण अभंग दिसत आहेत, पण ते आयुष्य गेले जगद्गुरु तुकोबरायांचं. पोरांना खाऊन भांडारा भामचंद्र डोंगरावर त्यांनी ही अभंगाची साधना केलेली. आज आपण फार सुखसोयीयुक्त आयुष्य जगत असताना आपल्या घरातील आपल्याला गाथा उघडण्यासाठी वेळ नाही. इथं येऊन गाथा आपण त्या भिंतीवरती कोरली हे जरूर कौतुकास्पद आहे 100%. पण ह्याची जाणीव त्यांनी ठेवावी की हे गाथा मंदिर का बांधलं आहे. तर ही गाथा मंदिर यासाठी बांधलं आहे की तुमच्या घरातील असलेली जी गाथा आहे ती आपण दररोज नित्य वाचली पाहिजे. आणि त्यासाठीच ही प्रेरणा म्हणून ही मोठी वास्तू उभी केलेली. आणि तुम्ही बघू शकताय खालीून आपण जसं आलो षटकोनी हा संपूर्ण बांधकामाचा स्ट्रक्चर आहे, त्याची रचना आहे. आपण वरून जर बघितलं तर खालून जी आपण तुकोबरायांच्या आराध्य देवताची त्यासोबत तुकोबरायांच्या अवतारांची जी गोष्ट आहे ती संपूर्ण कशी दिसली होती ती वरून पण दिसते. वरून जर आपण तुकोबरायांची जी मूर्ती आहे ती बघितली तर ती अशी दिसते. अतिशय सुंदर वास्तू आहे. आणि या सुंदर वास्तूसोबतच जगद्गुरु तुकोबरायांची ही बोलकी भिंत फारच प्रसन्न करणारी आहे. ठिकठिकाणी चित्र पण आहेत त्या अभंगाला अनुसरून. अतिशय उत्तम गोष्ट आहे की हे फार अनुपम्य काम आहे, फार मोठं काम आहे. इथं वरती विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पण आहेत. संपूर्ण परिसर हा अतिशय उत्तम आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण गाथा मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची जी अभंग गाथा आहे ती फार उत्तम पद्धतीनं आणि आपल्याला मनस्वी आवडेल अशा पद्धतीनं कोरलेली आहे. याचा एकच उद्देश आहे की संपूर्ण जी गाथेवर प्रेम करणारी जी वारकरी साधक आहेत त्यांनी नित्य गाथा वाचावी. त्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांची भेट दररोज होईल आणि ती भेट होऊन आपल्या जीवनामध्ये नक्कीच क्रांती होईल. हेच या गाथा मंदिर देऊचं एक उद्देश आहे. तो नक्कीच आपण आपल्या गाथा मंदिर देऊचा उद्देश घेऊन आपण आपल्या घरातील जी भगव्या वस्त्रामध्ये कोरलेली बांधून ठेवलेली जी गाथा आहे ती नक्कीच आपण वाचली पाहिजे. तर हाच एक आदर्श घेऊन आपण या गाथा मंदिराला वंदन करून वरून बघू शकता गाथा मंदिराचा व्ह्यू कसा आहे. रामकृष्ण हरी.